नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी तुम्हाला बोलली होती की माझ्याकडे 2 गाऊन ह्या शिवायच्या राहिल्या होत्या माझ्या, आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे ह्याचं अस्तर नव्हतं माझ्याकडे। तर ह्या गाऊनचं अस्तर मी घेऊन येणार आहे, पण ही जी गाऊन आहे तर म्हटलं ह्याचं अस्तर आणण्याची काहीच गरज नाही आहे, कारण की हा एकच कलर आहे माझ्याकडे आणि बाकीच्या गाऊनमध्ये सहसा हा कलर येत नाही। तर सगळीकडे शोधलं, म्हणजे तुम्ही सुद्धा टेलर असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आपल्याला अशी चिंध्या साठवून ठेवायची खूप आवड असते। आपल्याकडे असतात चिंध्या छोट्या छोट्या छोट्या, तर मी सगळ्या चिंध्या शोधल्या आणि त्याच्यामध्ये मला हे सापडलं, आणि हा त्याला मिळता जुळता असा कपडा सापडलेला आहे मला। तर मी आता हाच अस्तर म्हणून लावणार आहे, अगदी व्यवस्थित मॅच होतोय। तर हाच आता मी त्याला अस्तर म्हणून वापरणार आहे आणि ही गाऊन आता शिवून घेणार आहे। त्याच्यानंतर मग मला जायचंय, बाहेर जायचंय, याचं अस्तर वगैरे घेऊन येईन आणि ही सुद्धा गाऊन कंप्लीट करून मग ते काच सुद्धा करून येईन हाताबरोबर। तर आता बाहेर जायचंच आहे, तर पहिली ही गाऊन शिवून घेते। आत्ता गेली असती बाहेर, पण आत्ता गेली तर मला लगेच मिळणार नाही, कारण की त्यांचा जेवायचा वगैरे पण टायमिंग झालेला असतो, रेस्ट टायमिंग असतो त्यांचा हा। त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने जाईपर्यंत ही गाऊन पूर्ण करून घेते। तर आता 2:30 वाजले, 3, 3:15, 3:30 वाजेपर्यंत ही गाऊन माझी कंप्लीट होईल। तर पहिली ही गाऊन कंप्लीट करते आणि मग तुमच्याशी बोलते। तर इथे घेतलेलं आहे मी हे शिवायला, आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ह्याचा रीळसुद्धा अवेलेबल आहे। ते एक बरं झालं, नाही तर त्याच्यासाठी माझं काम अडून राहिलं असतं। तर आता घेते मी हे शिवायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते गाऊन शिवून झाल्यावरती। तर इथे घेतलेली होती मी गाऊन शिवायला, आणि स्क्रीनवरती मी दिल दोस्ती दुनियादारी लावून ठेवलं होतं। आणि म्हणजे दुपारचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी स्क्रीनवरती काहीतरी लावून ठेवते आणि मगच गाऊन शिवायला घेते। बाहेर आज शनिवार होता, त्याच्यामुळे बाहेर मुलं सुटली होती, त्यांची वर्दळ होती, म्हणून काही एवढं वाटत नव्हतं, पण ती 5 मिनिटापुरती राहणार होती हे माहीत होतं। त्याच्यामुळे स्क्रीनवरती चांगला एक कार्यक्रम लावला आणि ते गाऊन शिवायला घेतली। बघता बघता गाऊन शिवूनसुद्धा झाली, आणि आता काच करायला जायचे, त्याच्यामुळे काचचं जे मार्किंग आहे ते सुद्धा करून घेतलं। 3 बटनांचे असतात माझ्या गाऊन, त्याच्यामुळे ते सुद्धा करून घेतलं। त्याच्यानंतर मला कुठल्या कुठल्या कलरची अस्तर वगैरे घ्यायची आहेत त्याची लिस्ट काढून घेतली, कारण की तिथे गेल्याच्यानंतर मला विसरायला होतं। त्याच्यामुळे जे जे कलर हवेत ते कलर इथे लिहून घेतले, जे रीळ हवे होते ते सुद्धा इथे घेतले, जे रीळ म्हणजे ज्याचे कलर समजत नाहीत त्यांचे सॅम्पलसुद्धा घेतले, आणि ते या ज्या काच करायच्या गाऊन होत्या तर त्यासुद्धा घेतल्या आणि पिशवीत भरल्या। त्याच्यानंतर जे सॅम्पलचे जे रीळ असतात, जे छोटे छोटे रीळ असतात ते मी सॅम्पलसाठी घेऊन जाते, ते सुद्धा इथे वेगळ्या पिशवीत घेतले, कारण की एकाच पिशवीत घेतले की ते सगळे मिक्स मॅच होतात। आणि इथे मी आली होती, घेऊन झालं होतं माझं सामान। त्याच्यानंतर मला आठवलं की मला छोटासा एक क्लिप घ्यायला हवे, त्याच्यामुळे मोबाईल चालू केला, पण त्या पिशवीमध्ये सामान भरताना तो नीट शूट झालं नाही आहे, असं वेडवाकडं काहीतरी शूट झाले, तरीसुद्धा इथे तुमच्यासोबत मी ते शेअर केलं आहे। आणि त्याच्यानंतर मी आली होती दुकानात रिटर्न। तर मी इथे काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। ह्या तर सगळ्यात पहिलं काच करून आणलेल्या आहेत त्यांच्याकडून, तिथे थांबून घ्याव्या लागतात, नाही तर मग त्यांनी सांगितलं की नंतर देतो तर ते खूप उशीर लावतात। तर इथे अस्तर जे हवे होते ते आणले, रीळ घेऊन आले, आणि मला इलॅस्टिक हवं होतं एका कामासाठी, तर ते सुद्धा घेऊन आली। तर इथे मम्मीने चहा आणला होता, आणि तो सुद्धा अर्धा ग्लास चहा आणला होता। मला चहा प्यायची अजिबात इच्छा नव्हती, तर तो बाजूला ठेवला, थोडंसं पाणी प्यायले, कारण की आत्ताच आले होते मी, आणि तरी पण म्हटलं चला आणला नाही तर पिऊन घ्यावा, म्हणून थोडासा चहा पियायले मी त्यातला, आणि बाकीचा मी टाकून दिला। त्याच्यानंतर मग ह्या 2 ज्या गाऊन आहेत त्याला मला बटणं लावायची होती, कारण की ते कस्टमर आता थोड्या वेळातच न्यायला येणार होतं। तर बाकीच्या ज्या गाऊन आहेत त्या साईडला ठेवल्या, आणि त्या 2 गाऊन आहेत त्यालाच मी बटणं लावायला घेतली। बटणं लावून झाल्याच्यानंतर मला आणखीन एक गाऊन आहे ती म्हणजे शिवून घ्यायची होती, पण त्याच्या अगोदर मला ही बटणं लावायची होती। बटणं लावायला मी घरी नेत नाही, कारण की माझा बारका बाळ आहे, ते सगळी बटणं जी आहेत ती जिकडे तिकडे फेकून देतो। त्याच्यामुळे मी जेवढं काम जमेल तेवढं दुकानातच करण्याचा प्रयत्न करते, घरात नेत नाही, कारण की बटणं खूप बारीक बारीक असतात आणि त्याने इकडे तिकडे फेकून दिल्याच्यानंतर ते जमवत बसायला खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे मी काही हे काम घरात नेत नाही, कारण की घरात न्यायचं झालं तर पूर्ण डबाच मला घेऊन जावा लागतो, आणि त्याचा हातात जर डबा लागला तर संपलंच सगळं। त्याच्यामुळे इथे दुकानातच जेवढं काम करता येईल तेवढं मी करून घेते। तर इथेही या 2 गाऊनला मला बटणं लावायची होती, त्या 3 गाऊन आहेत त्यांना म्हटलं नंतर सगळं आवरल्याच्या नंतर लावेन बटणं, कारण की हे कस्टमर न्यायला येणार होतं। त्याच्यामुळे पहिला मी ह्या 2 गाऊनला इथे बटणं लावून घेतली। बटणं लावून घेतल्याच्यानंतर गाऊन जेव्हा शिवायला घेतली तेव्हा
खूप छान असा पाऊस पडत होता. तर तुम्हाला सुद्धा इथे दाखवते मी. खूप छान पाऊस पडत होता आणि पावसासोबत इथे गाऊन शिवायला सुद्धा खूप मस्त वाटत होतं. कधी गाऊन शिवून झालं ते सुद्धा समजलं नाही, कारण की वारा जो आहे तो अंगाला लागला की खूप छान वाटते. तर इथे झालं होतं माझं गाऊन शिवून. त्याच्यानंतर माझ्याकडे कटिंग केलेला काहीच गाऊन नव्हत्या. इथे मला कटिंग करून घ्यायचं होतं. तर एका कस्टमरच्या 4 गाऊन होत्या. तर म्हटलं चला आता त्यांच्याच कटिंग करून घेते. त्या दुसऱ्या ज्या घड्याळात बघितलं तर 8:30 वाजत आले होते. तर म्हटलं मग त्या 5 गाऊन आहेत त्या घरातच नेईन कट करायला आणि तिथे व्हिडिओसुद्धा बनवेन. एक गाऊन कट करायचे असेल तर ती पटापट कट करून होते, पण अशा एकत्र गाऊन कट करायच्या असतील तर त्या एकावर एक सेट करेपर्यंत खूप वेळ लागतो. तर इथे मला सरळ बाजूने उलटी बाजू समजत नव्हती, कारण की त्या लोकांनी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडने घडी केलेली होती आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढलं होतं. शेवटी मला समजलंच की जी आतमधली बाजू आहे तीच सरळ बाजू आहे आणि बाहेरची बाजू आहे ती उलटी आहे. तर त्या प्रकारे घडी घालून घेतली इथे. तर इथे बाकीच्या सुद्धा गाऊनच्या म्हणजे घड्या घालून घेतल्याने एकावरती एक सेट करून घेतल्या. त्याच्यानंतर कटिंगसुद्धा केलं. हा जो गुलाबी कलरचा पीस दिसत आहे त्याला मधोमध थोडासा व्हाईट पॅच आला होता, तर तो सुद्धा मी कटिंगमध्ये घेतला आणि तो सुद्धा कट करून टाकला. आणि इथे यांना प्रत्येक योगला वेगवेगळा म्हणजे गळा पाहिजे होता. काय याला गोल हवा होता, काय याला पंचकोनी हवा होता आणि मी चुकून सगळ्याचे चौकोनीच गळे कट केले. तर इथे मी ते परत एकदा नीट करत होती. थोडासा अर्धा इंच भाग वरती एक्स्ट्रा असतो, तर तिथे मी ते ॲडजस्ट करून घेतलं आणि ते कट करून घेतलं. प्रत्येकाचे जसे जसे त्यांना गळे त्यांनी सांगितले होते, ज्याला गोल सांगितला होता त्याला गोल, ज्याला चौकोनी सांगितला होता त्याला चौकोनी, ज्याला पंचकोनी सांगितला होता त्याला पंचकोनी गळा तयार करून घेतला आणि वरती अर्धा इंचाचा भाग जो आहे तो कट करून घेतला, जो एक्स्ट्राचा होता तो. प्रत्येक गळे असे वेगवेगळे व्यवस्थित सेट केल्याच्या नंतर स्लीव वगैरे सुद्धा प्रॉपरली कट करून घेतली. त्याच्यानंतर मला अजून 2 गाऊन कट करायच्या होत्या, तर त्या मी काही व्हिडिओ केला नाही आहे त्याचा. ह्या ज्या 4 गाऊन आहेत त्याचाच फक्त व्हिडिओ केला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा जर योगची गाऊन कशी कट करतात ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा तसं कमेंट करून. मी पुन्हा एकदा वेगळ्या मापाचा योग गाऊनचा कटिंगचा व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर इथे झालं होतं माझं कटिंग करून. तुम्ही पण जर गाऊन शिवत असाल माझ्यासारख्या तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गाऊन कट करताना कधीच घाबरायचं नाही, कारण की गाऊन लूज फिटिंगला असते आणि एका मापाच्या गाऊन असतील तर त्या शक्यतो एकत्रच कट करायच्या. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. फक्त एवढंच की कापड एकावरती एक ठेवताना व्यवस्थित प्रॉपर ठेवायचं, म्हणजे माप इकडे तिकडे होत नाही. आणि आता हे मला स्लीव आहे ती ह्याच्यामध्ये 4 इंचाची काढायची होती, तर मी ते मोजून बघत होती की ह्याच्यामध्ये स्लीव निघेल का. तर मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये स्लीव निघणार नव्हती, कारण की तो कमी होता. बाकीच्या ह्याच्यामध्ये निघत होती, तर ते सगळे जुळवून घेतले. आता ते जुळवायला सुद्धा खूप वेळ लागला. मी मगाशी तुम्हाला बोलले की गुलाबी कलरचा मध्येच व्हाईट कलरचा पॅच होता, तर इथे मी तो बघत होती ह्या एका ह्याच्यामध्ये स्लीव निघता आहेत का, पण त्यात नव्हत्या निघणार. त्याच्यामुळे मग त्या 2 ह्याच्यामध्येच स्लीव काढून घेतल्या. तर या इथे झालेल्या आहेत माझ्या सगळ्या गाऊन कट करून, म्हणजे आज जेवढ्या करायच्या होत्या त्या. इथे 6 गाऊन कट करून ठेवले आहेत मी. ह्या 4, ही एक आणि ही एक. तर आता ह्या उद्या शिवायचे आहेत. 9 वाजलेत. अजून थोडा वेळ थांबायचा विचार होता, पण नाही, आता संपलंय, म्हणजे कॅपॅसिटी संपली आहे. तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा थकल्यासारखा. आणि आता घरी जाऊन परत हे गेलेत गावाला, तर सगळं त्या दोघांना जेवायला वगैरे मलाच द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर परत झोपायची वगैरे तयारी. उद्या संडे आहे, तर उद्या सकाळी बघू, लवकर यायला जमलं तर लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आणि या 6 गाऊन शिवून होत आहेत की नाही ते आता बघू उद्याच, कारण की घरातलं सगळं करून परत इथे करायला सगळं म्हणजे कॅपॅसिटी आहे ना ती पूर्ण संपून जाते. माझ्यात ताकदच नाही राहत. आणि म्हणजे घरातलं करायला काहीच नाही वाटत, कामं करायला काहीच नाही वाटत, पण मुलांच्या ह्याच्यात आहे ना खूप दमायला होतं. आणि त्यात माझा छोटा मुलगा एवढा आगाऊ आहे, त्याच्यामुळे खूप दमायला होतं काम वगैरे सगळं आवरून यायला. तर बघू आता ह्या कट केलेल्या आहेत गाऊन त्या कधी उद्या तरी मला शिवायच्याच आहेत काहीही करून. तर उद्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की ह्या गाऊन माझ्या किती कट करून झालेल्या आहेत त्या. आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे 2-3च्या कमेंट्स आल्या की या जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की गाऊनवरून माप कसं घ्यायचं ते मी दाखवलं, तर त्याचे कटिंग पण दाखव
असा म्हणजे आल्या दोघी तिघींच्या कमेंट्स, तर म्हटलं चला त्याचं पण कटिंग दाखवेन म्हणून त्या गाऊन आहेत त्या मी साईडला ठेवलेल्या आहेत. तर त्याचं कटिंग मी उद्या करेन आणि उद्या त्याचं व्हिडिओ करून मग तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन 1-2 दिवसात, कारण की एडिटिंगला थोडासा वेळ लागतो कटिंगच्या, व्हॉइस ओव्हर वगैरे करायला. ब्लॉगिंगचं काय थोडंसं कट केलं फास्ट फॉरवर्ड केलं की होऊन जातं, पण जे कटिंगचे व्हिडिओ असतात ते एडिटिंगला थोडा वेळ द्यावा लागतो आणि तेवढा वेळ मला सध्या मिळत नाही आहे. तर बघेन व्हिडिओ तर काढून ठेवणार आहे, एडिटिंगला वेळ मिळाला की एडिटिंग करेन आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअरसुद्धा करेन. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल सॉरी, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. चला.